करून घेऊन जाणार, त्याला किडनॅप करा. हो हे दाखवा मतदान करणार आम्ही म्हणून असं लवकरात लवकर आम्ही तुमच्या जीवावर लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निवडून आलेलो असतो. आमची जबाबदारी त्याला नाही येत तर त्याला आणून तुमच्याकडे एक वेळ घेऊ आणणार अजून काय तुम्हाला नाही मिळून कसं आहे त्यांच्यापैकी 5 लोकांनी खाली पण नव्हते केले ना बरोबर की नाही. आता त्याच्यामुळे त्या बिल्डरचं पण ते नुकसान झालं म्हणजे त्याला कारण झालं ते पण कसं आहे की ज्या वेळेस प्रत्येक बिल्डिंगचा रिडेव्हलपमेंट होत असताना प्रत्येकाने आपलं ते जी मागणी आहे ते मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढवत 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 नंतर मग त्याच्यामध्ये कमिटी बसं कमिटी मग कमिटीचं काहीतरी वैयक्तिक पर्सनल इंटरेस्ट वगैरे हे करत करत असं वाढलं जातं आणि त्याच्यामुळे मग ते बिल्डर हे इकडे आलेलं काही कोणी प्रतिष्ठित बिल्डर नाही, सगळे कोणी ना कोणी जाण्याचा हक्क आम्ही बजावणार. सोमवारी आम्ही आंदोलन केलं होतं. सोमवारी आम्ही पेपरात आमची न्यूज आल्यानंतर 2 दिवसांनी मला आमच्या श्री राजू फाटक यांनी फोन केला होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की असं करू नका, आम्हाला काय करायची हौस नाही किंवा आम्ही अडवणूक नव्हतं करत, फक्त आज आम्ही कंटाळलो होतो, होत नव्हतं आमचं काम म्हणून आम्हाला हा मार्ग अवलंबावा लागला. तर आता आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्याच्यानंतर राजू फाटक यांनी साहेबांची भेट घालून दिली. साहेबांनी आत्ता आमच्या समोर आमच्या बिल्डरला फोन लावला आहे, पण आता हा इलेक्शनचा पण पिरियड आहे त्यामुळे त्यांनी पुढच्या आठवड्यात तो येतो असं म्हणालेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांनी समाधानकारक आहोत की ते त्याच्याशी बोलले आहेत. त्याला सांगितलेलं आहे की पुढच्या आठवड्यात येऊन आपला मार्ग सोडवायचा आहे. तो जो काही मार्ग आता लवकरात लवकर सोडवतील असंही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्हाला त्याच्यावर समाधानकारक आहोत आणि मतदान आता आम्ही करणार आहोत. कारण त्यांचा तरी मान आम्हाला ठेवायचा आहे. आम्ही असं म्हणत नाही आम्ही मुद्दामून अडवणूक नाही करत आहे, पण त्यांचाही मान ठेवून आणि आम्हाला मतदान आता करायचं आहे. ठीक ते तर आहेतच आणि बाकी सोसायटीतल्या सभासदांना पण आम्ही सांगून सर्वजण आम्ही मतदान करू. कॉलनीमधील ही 12 नंबरच्या इमारतीमधील रहिवाशांचा प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून एक अग्रवाल नावाच्या बिल्डरने यांची जी 32 खोल्या असलेली इमारत घेतली होती रिडेव्हलप करण्यासाठी, परंतु गेल्या अनेक वर्षापासून ही लोक घरं खाली करून दुसरीकडे भाड्यानं राहतात, त्यांचं भाडंही दिलं गेलं नाही. आणि ज्यावेळेस ह्यांनी मागणी केली, पाठपुरावा केला की आम्हाला निदान तुम्ही जर करत नसाल तर NOC द्या, म्हणजे आम्ही दुसऱ्या विकासकाकडनं ही इमारत विकसित करून घेऊ, परंतु त्याही गोष्टीला तो तयार नाही आणि 11-12 कोटी रुपये यांच्याकडनं मागणी करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही सगळी मंडळी गेली, माझ्याकडे आले, आमच्या स्थानिक नगरसेवक आणि त्या परिसरातील आमच्या ओळा माजविडा मतदारसंघाचे प्रमुख राजू फाटक यांच्याकडे गेले. आज ज्यावेळेस वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्यात त्यावेळेस मी आज यांना बोलवून घेतलं आणि त्यांचं जे गाऱ्हाणं होतं ते ऐकून घेतलं. तो अग्रवाल नावाचा जो बिल्डर होता त्याला माझ्या भाषेमध्ये व्यवस्थित जे काही सांगायचं ते सांगितलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळी मराठी कुटुंब आहेत, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये आणि अशा प्रकारे जर तू त्यांना न्याय देत नसेल तर आम्हाला वेगळ्या मार्गाने सुद्धा त्यांना न्याय देता येईल अशी भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून माझी, राजू फाटक आणि त्या आमच्या शिंदेसाहेबांची पण आहे. त्यामुळे त्यांना न्याय देण्याची जबाबदारी तर माझी लोकप्रतिनिधी म्हणून आहेच, परंतु शेवटी वर्तकनगर आहे, आमचे सगळे मराठी कुटुंब ह्या ठिकाणी राहतात, त्यामुळे त्यांना न्याय हा कुठल्या परिस्थितीत देणार. त्यामुळे त्या विकासकाला बोलवून त्याच्याकडून योग्य ती आम्ही जी NOC आहे ती घेऊन दुसऱ्या विकासकाच्या माध्यमातून ती इमारत विकसित करण्याचा प्रयत्न आहे. फक्त मी सगळ्या नागरिकांना विनंती केलेली आहे की मतदानाचा अधिकार लोकशाहीमध्ये आपल्याला दिलेला आहे तो वाया घालवू नका. मी एका पक्षाचा शिवसेनेचा आमदार आहे, परंतु आमदार असताना तर मी माझ्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा असंच सांगणार, परंतु तरीसुद्धा मी आपल्याला आवाहन करणार की मतदानाचा पवित्र हक्क जो आहे मतदान ते तुम्ही बिलकुल वाया घालवू नका. 20 तारखेला मतदान आहे
आपण मोठ्या संख्येनं 32च्या 32 कुटुंबानं जाऊन मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्या आणि मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं आणि माझ्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद अतिशय चांगला दिला. सगळेजण आता मतदान करायला तयार आहेत. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की त्यांनी जरी मतदान केलं म्हणजे मार्ग निघाला असं नाही. शेवटी त्यांना न्याय देण्याची भूमिका ही आमची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची, प्रताप सरनाईक म्हणून आमदार म्हणून माझी, राजू फाटक म्हणून त्यांची. त्यामुळे आम्ही त्यांना न्याय देणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. परंतु त्यांनी मतदान करणार नाही, बहिष्काराचं जो हत्यार जे उपसलं होतं ते आता त्यांनी दूर केलं आणि मतदान ते करणार. बरोबर करणार ना?